नमस्कार, वर्ल्ड ऑफ वंडर्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। पृथ्वीवरील कोल्डेस्ट, ड्रायेस्ट आणि विंडीएस्ट प्लेसला व्हिजिट करण्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एक अशी जागा जिथे कुणीही परमनंटली राहत नाही, पण तिथे तुम्हाला द लार्जेस्ट ॲनिमल दॅट एव्हर एक्झिस्टेड ऑन अर्थ बघायला मिळेल आणि जिथे बर्फ इतका जास्त थिक आहे की तो एंटायर कॉन्टिनेंट कव्हर करतो। वेलकम टू अंटार्क्टिका, द आयसी वंडरलँड ॲट द बॉटम ऑफ द वर्ल्ड। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंटार्क्टिका या फॅसिनेटिंग कॉन्टिनेंट बद्दल बऱ्याच इंटरेस्टिंग अशा फॅक्ट्स सांगणार आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। अंटार्क्टिका इज वर्ल्ड्स सदर्न मोस्ट, हायेस्ट, ड्रायेस्ट, विंडीएस्ट, कोल्डेस्ट अँड आयसीएस्ट कॉन्टिनेंट। हे कॉन्टिनेंट सुमारे 14 मिलियन स्क्वेअर किलोमीटर्स इतका विस्तृत क्षेत्र व्यापते, जे ऑस्ट्रेलियाच्या आकारापेक्षा जवळपास दुप्पट आहे। हा कॉन्टिनेंट सदर्न ओशनने वेढलेला आहे अँड इट कंटेन्स द जिओग्राफिक साउथ पोल। अंटार्क्टिका हे मेनली एक पोलार डेझर्ट आहे with annual precipitation of over 200 millimeters along the coast and far less inland। हिवाळ्यात या कॉन्टिनेंट भोवतीचा समुद्राचा बर्फ इतका वाढतो की अंटार्क्टिकाचा आकार जवळपास दुप्पट होतो। अंटार्क्टिका इज अ कॉन्टिनेंट ऑफ सुपरलेटिव्स, ज्यामध्ये अनेक इंटरेस्टिंग फीचर्स आणि फॅक्ट्स आहेत ज्या कदाचित तुम्हाला माहिती नसतील। अंटार्क्टिका हॅज नो नेटिव्ह ह्युमन पॉप्युलेशन अँड नो कंट्रीज। हे 1959 च्या अंटार्क्टिक ट्रीटी द्वारे गव्हर्न केल्या जाते, which sets aside the continent for peaceful and scientific purposes। अंटार्क्टिकामध्ये सुमारे 40 रिसर्च स्टेशन्स आहेत, जिथे सायंटिस्ट आणि सपोर्टिंग स्टाफ वर्षभर राहतात। अंटार्क्टिका इज अ कॉन्टिनेंट ऑफ डिस्कव्हरी अँड एक्सप्लोरेशन, जिथे जगभरातील सायंटिस्ट क्लायमेट चेंज, ॲस्ट्रॉनॉमी, जिओलॉजी आणि बायोलॉजी यासारख्या विषयांवर रिसर्च करतात। अंटार्क्टिका हे कॉन्टिनेंट सुमारे 2000 वर्षांपूर्वी मानवाने पहिल्यांदा बघितले होते आणि तेव्हापासून अनेक ब्रेव ॲडव्हेंचरर्स या फ्रोझन वाळवंटामध्ये गेलेले आहेत। अंटार्क्टिका इज अ प्लेस ऑफ ब्युटी अँड वंडर, ज्यामध्ये अनेक नैसर्गिक घटना बघायला मिळतात, जसे की ऑरोरा ऑस्ट्रेलिस, ज्याला सदर्न लाईट्स असेही म्हणतात। नॉर्दर्न आणि सदर्न लाईट्स बद्दलचा एक सेपरेट व्हिडिओ मी यापूर्वीच चॅनलवर पोस्ट केलेला आहे, ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये अटॅच करेल। त्या व्हिडिओमध्ये तुम्ही नॉर्दर्न लाईट्स तसेच सदर्न लाईट बद्दलची सर्व इन्फॉर्मेशन बघू शकता। अनदर स्पेक्टॅक्युलर साइट ऑफ अंटार्क्टिका इज आइसबर्ग्स। आइसबर्ग्स हे बर्फाचे प्रचंड मोठे असे तुकडे आहेत, जे ग्लेशियर्स मधून तुटतात आणि समुद्रामध्ये तरंगतात। काही आइसबर्ग्स हे एखाद्या शहरा इतके मोठे सुद्धा असू शकतात अँड दे कम इन डिफरंट शेप्स, साइजेस अँड कलर्स। अंटार्क्टिका हा एक फॅसिनेटिंग कॉन्टिनेंट आहे, जो रहस्य आणि आश्चर्यांनी भरलेला आहे। अंटार्क्टिका हॅज 90% ऑफ वर्ल्ड्स आइस अँड 70% ऑफ वर्ल्ड्स फ्रेश वॉटर। अंटार्क्टिका हा जगातील 5वा सर्वात मोठा कॉन्टिनेंट आहे। It is the land of ice and snow, where temperature can drop below -100 degrees Celsius and wind can reach up to 320 kilometers per hour। पृथ्वीवरील आतापर्यंतचे सर्वात थंड तापमान हे -89.2 डिग्री सेल्सिअस इतके होते, जे 21 जुलै 1983 रोजी अंटार्क्टिकाच्या वोस्टोक स्टेशनवर रजिस्टर्ड करण्यात आलेले आहे। द ड्राय व्हॅलीज ऑफ अंटार्क्टिका आर द ड्रायेस्ट प्लेस ऑन द अर्थ with low humidity and almost no snow or ice cover। अंटार्क्टिकाचा अंदाजे 98% भाग हा बर्फाने टोटली कवर्ड आहे। अंटार्क्टिका इज अ फॅसिनेटिंग कॉन्टिनेंट दॅट इज होम टू मेनी युनिक अँड अमेझिंग वाईल्ड लाईफ। अंटार्क्टिका हे पेंग्विनसह अनेक मरीन वाईल्ड लाईफ आणि पक्ष्यांचे घर आहे। द मोस्ट कॉमन बर्ड्स फाउंड ॲट अंटार्क्टिका आर पेंग्विन्स। येथे एम्पेरर पेंग्विनसह पेंग्विन्सच्या जवळपास 18 प्रजाती बघायला मिळतात। अंटार्क्टिकामध्ये कुठल्याही प्रकारचे टेरेस्ट्रियल मॅमल्स नाहीत। जे लोक अंटार्क्टिकामध्ये प्रवास करतात किंवा राहतात ते दोन मुख्य गटांमध्ये मोडतात। एक ते जे सायंटिफिक रिसर्च सेंटर्स मध्ये राहतात आणि काम करतात, आणि दुसरे म्हणजे टुरिस्ट्स। नो वन लिव्स इन अंटार्क्टिका इंडेफिनेटली इन द वे दॅट दे डू इन रेस्ट ऑफ द वर्ल्ड। येथे कोणतेही कमर्शियल इंडस्ट्रीज नाहीत, टाउन्स किंवा सिटीज नाहीत, किंवा परमनंट रेसिडेंट सुद्धा नाहीत।
अंटार्क्टिकामध्ये लँड बेस्ड मॅमल्स नाहीत, परंतु पेंग्विन, व्हेल, सील आणि क्रील यासारख्या सी बर्डसह ते समुद्री जीवनाने समृद्ध आहे. येथील क्रील हे लहान कोळंबी सारखे प्राणी आहेत जे अनेक अंटार्क्टिक प्राण्यांसाठी मेन फूड सोर्स म्हणून ओळखले जातात आणि ते स्पेस मधून दिसू शकणारे ह्यूज स्वर्म्स तयार करतात. द लार्जेस्ट अँड मोस्ट मॅजेस्टिक पेंग्विन इज एम्परर पेंग्विन which can grow up to 1.2 meters tall and can weigh up to 45 kilograms. अंटार्क्टिका हे ब्लू व्हेल या पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या लार्जेस्ट मॅमलचे सुद्धा घर आहे. ब्लू व्हेल हे जवळपास 30 मीटर लांब आणि 180 टन वजनापर्यंत वाढू शकतात. पेंग्विन्स हे अंटार्क्टिकाचे मोस्ट आयकॉनिक ॲनिमल्स म्हणून प्रसिद्ध असले तरी अंटार्क्टिका हे लेपर्ड सील आणि ऑर्का यांसारख्या जगातील मोस्ट इम्प्रेसिव्ह प्रेडेटर्सचे सुद्धा घर आहे. लेपर्ड सील हे 12.5 फीट लांब आणि 600 किलोग्राम वजनापर्यंत वाढू शकतात. लेपर्ड सील हे पेंग्विन, मासे, स्क्विड आणि इतर सील्सची शिकार करतात. Orcas, which are also known as killer whales, are the largest members of the dolphin family. हे 32 फूट पर्यंत लांब आणि वजनाने 9000 किलोग्राम पर्यंत वाढू शकतात. Antarctica is a continent of wonders where you can experience the beauty and diversity of nature, the history and adventure of exploration, and the science and discovery of research. अंटार्क्टिकामध्ये अनेक टुरिस्ट अट्रॅक्शन्स आहेत ज्याबद्दल आपण आता जाणून घेऊयात. अंटार्क्टिकामधील डिसेप्शन आयलंड हे एक व्हॉल्कॅनिक आयलंड आहे ज्यामध्ये कॅल्डेराने तयार केलेले नॅचरल हार्बर बघायला मिळते. येथे व्हिजिटर्स समुद्र किनाऱ्यावर हॉट स्प्रिंग बाथचा आनंद घेऊ शकतात किंवा येथील पॅनोरामिक व्ह्यूज एन्जॉय करण्यासाठी क्रेटरच्या रिम पर्यंत जाऊ शकतात. अनदर टुरिस्ट अट्रॅक्शन ऑफ अंटार्क्टिका इज साउथ जॉर्जिया अँड साउथ सँडविच आयलंड्स. ही सब आर्टिक आयलंड्स आहेत जिथे लाखो पेंग्विन्स, सील आणि समुद्री पक्षी बघायला मिळतात. Here, visitors can also witness the spectacular scenery of mountains, glaciers and fjords. अंटार्क्टिका येथील पोर्ट लॉक्रॉय हे पूर्वीचे ब्रिटिश रिसर्च स्टेशन असून आता त्याचे संग्रहालय आणि पोस्ट ऑफिस मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. येथे व्हिजिटर्स अंटार्क्टिकाच्या सुरुवातीच्या शोधकांच्या इतिहासाबद्दल आणि जीवनाबद्दल जाणून घेऊ शकतात. And they can send a postcard to their friends and family from the southernmost post office of the world. Another tourist attraction of Antarctica is Drake Passage. This is a body of water that connects Atlantic and Pacific Ocean and separates South America from Antarctica. This place is notorious for its rough seas and strong winds. परंतु व्हेल, डॉल्फिन्स, अल्बाट्रॉसेस आणि इतर मरीन लाईफ शोधण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. साउथ शेटलँड आयलंड्स हे अंटार्क्टिक पेनिन्सुला जवळ असलेल्या आयलंड्सचा ग्रुप आहे. दीज आयलंड्स ऑफर अ व्हरायटी ऑफ लँडस्केप्स अँड वाईल्ड लाईफ जसे की व्हॉल्कॅनोज, आईसबर्ग्स, ग्लेशियर्स, पेंग्विन्स, सील्स आणि बरेच काही. Here visitors can also visit the historic sites such as the hut of Robert Scott and Ernest Shackleton. अंटार्क्टिकामध्ये भेट देण्यासाठी ही काही अमेझिंग अशी ठिकाणे आहेत, परंतु येथे एक्सप्लोर करण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी बरंच काही आहे. अंटार्क्टिका हा एक असा कॉन्टिनेंट आहे जो व्हिजिटर्सना त्याच्या युनिक आणि अनफॉरगेटेबल अट्रॅक्शन्ससह आश्चर्यचकित आणि आनंदित करतो. अंटार्क्टिका इज द कोल्डेस्ट प्लेस ऑन दिस अर्थ विथ टेम्परेचर्स टचिंग -94 डिग्रीज सेल्सिअस. अंटार्क्टिका येथील क्लायमेट हे अतिशय थंड आहे आणि तेथील टेम्परेचर हे समुद्र किनाऱ्यावर सुमारे -10 डिग्री सेल्सिअस ते हायर एलिव्हेशन्सवर -60 डिग्री सेल्सिअस इतके असते. अंटार्क्टिकाचे क्लायमेट हे प्रचंड विंडी तसेच ड्राय सुद्धा आहे. द बेस्ट टाइम टू विजिट अंटार्क्टिका इज बिटवीन लेट ऑक्टोबर टू लेट मार्च, जे बेसिकली सदर्न हेमिस्फिअर मधील उन्हाळ्याचे महिने असतात आणि यावेळी तेथील टेम्परेचर हे 4 डिग्री सेल्सिअस ते 8 डिग्री सेल्सिअस या दरम्यान असते. अंटार्क्टिका इज अ कॉन्टिनेंट ऑफ एक्स्ट्रीम्स, वंडर्स अँड मिस्ट्रीज. अंटार्क्टिका फार वेगळा आणि महत्त्वाचा आहे कारण तो चमत्कारांनी तसेच रहस्यांनी भरलेला आहे. हा पृथ्वीवरील कोल्डेस्ट, ड्रायेस्ट, विंडीएस्ट आणि आयसीएस्ट कॉन्टिनेंट आहे आणि इट हॅज नो नेटिव्ह ह्युमन पॉप्युलेशन अँड कंट्रीज.
अंटार्क्टिका हे अनेक युनिक आणि अमेझिंग वाईल्डलाईफचे घर सुद्धा आहे. अंटार्क्टिका हा एक फॅसिनेटिंग कॉन्टिनेंट आहे जो अनेक आश्चर्य तसेच रहस्यांनी भरलेला आहे. I hope that this video has sparked your curiosity and imagination about this fascinating continent, Antarctica. I hope तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून अंटार्क्टिका बद्दल नक्कीच काहीतरी वेगळी इन्फॉर्मेशन मिळाली असेल. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमधील नेमकी कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ती मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका अमेझिंग जागेबद्दल नवीन इन्फॉर्मेशन घेऊन लवकरच. तोपर्यंत कीप स्माइलिंग, टेक केअर अँड बाय बाय.